जय भीम, नमस्कार। आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 15 दिवसापासून बुद्धगया येथे काय ब्राह्मणी वर्चस्वानी तथागत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळी ब्राह्मणांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पूजा अर्चा बरेच दिवसापासून चालू होता। त्याच्या विरोधात भारतीय बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्खू यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरुवात केलेली असून 1949 ला एक कायदा पारित करण्यात आलेला होता। तो कायदा दोघांनाही समसमान असं पूजा करण्याचा अधिकार दिलेला होता। आताच्या आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या ठिकाणी जो उपोषण चालू आहे, जो आंदोलन चालू आहे, तो कायदा रद्द करून आम्हाला तो पूर्ण बौद्धगयाचा जो महाविहार अस्थिविहार आहे तो आमच्या ताब्यात मिळावा यासाठी जे आंदोलन चालू होता त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की हा निवेदन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पाठवून तो कायदा तुरंत रद्द करून बौद्धगयाचा विहार आहे तो बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा। याचं कारण असं आहे, हिंदूंचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी हिंदूंचे पुजारी आहेत, मुस्लिमांचे जे मस्जिद आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलवी असतात, जैनचे जे मंदिर असतात त्याच्यामध्ये जैन समाजाचे पुजारी असतात। मग फक्त बौद्धांच्याच ह्याला का? तर या बौद्ध समाजाचा विचार, त्यांचा भावनांचा विचार व आचार करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती यांना विनंती करत आहोत की 1949 तो कायदा रद्द करून सदर तो बुद्ध विहार बौद्ध समाजाचा ताब्यात द्यावा। ही आमची निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेली आहे।